नुकताच मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तब्बल 20 वर्षांनंतर एका मंचावर एकत्र आले. मोठा मेळावा घेतला. या मेळाव्यात दोघांनी मराठी अस्मिता, हिंदुत्व आणि हिंदी भाषेवरून आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली, भाजपवरही आरोप केले आणि महाराष्ट्रातील जनतेचा भावना भडकवायचा प्रयत्न केला असं म्हणलं तरी हरकत नाही. म्हणजे आता बघा ना, लोकसभेच्या निवडणुकीत अपयश आलं, विधानसभेतही अपयश आलं, महाविकास आघाडी सरकार पडलं, पक्ष फाटले आणि शिल्लक राहिले ते फक्त मेळावे आणि घोषणाबाजी. ज्यांना स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही त्यांना आज पुन्हा एकत्र येऊन महाराष्ट्र सांभाळायचंय असं सांगायचंय. फडणवीसांनी शिवसेनेतून फुटलेला गट एकत्र आणला, हिंदुत्वाची खरी ओळख पुन्हा उभी केली, मराठी माणसाची अस्मिता जपली आणि अजित पवारांसारख्या नेत्यांना देखील विकासाच्या रांगेत आणून महायुतीला भक्कम केलं. आज महायुतीमध्ये भाजप, शिंदे गट आणि राष्ट्रवादीचा गट एकत्र आहे, कारण या तिघांचं उद्दिष्ट एकच आहे: महाराष्ट्राचा विकास, हिंदुत्वाची ताकद आणि मराठी माणसाचा आत्मसन्मान. भाषा जपायची की फक्त भाषेवरून राजकारण करायचं, याचं उत्तर महायुतीनं काम करून दाखवून दिलं.